नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तांदळाच्या पिठामध्ये दही घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय. सोबतच तितकीच पौष्टिकसुद्धा आहे. चला तर मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये घ्यायचं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ. त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. हे दही ताजं असावं, जास्त आंबटही नको. संपूर्ण दही आपण तांदळाच्या पिठामध्ये घालूया. आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी बारीक रवा. इथं मी बारीक रवा वापरते, तुम्ही जाड रवा वापरला ना तरीसुद्धा चालेल. आता याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ना यामध्ये आणखीन पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. परत एकदा आपण अर्धी वाटी ते पाणी घातलेलं आहे. आता थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालूया आणि याचं मिश्रण बनवून घेऊया. तर इथे आपल्याला ना टोटल 1.5 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचं आपल्याला मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. सर्व छान आपण एकजीव करून घेऊया. ही रेसिपी अतिशय झटपट अशी होते. अगदी 20 मिनिटामध्ये आपली ही नाश्त्याची रेसिपी तयार होते. पहा इथे आपण हे संपूर्ण साहित्य छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे. याच्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची झालेली आहे. हे पीठ जास्त घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशा स्वरूपाची आहे. आता लगेच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटाकरता आपण याला साईडला ठेवून देऊया, जेणेकरून हे पीठ आणि यामधील रवा व्यवस्थित असा भिजला जाईल. 10 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि मिक्स करून पाहूया. पहा, यामधला रवा छान असा भिजलेला आहे, पीठ छान असं फुललेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घेतलं. आता सर्वात शेवटी ना यामध्ये आपल्याला घालायचं आहे इनो. थोडासा इनो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि वरून थोडंसं पाणी घालायचं आणि फटाफट हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी इनो वापरलेला आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकता. सर्व साहित्य छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला एक कुकरचा डबा घ्यायचा आहे. यामध्ये बटर पेपर घालायचा आहे. ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची, म्हणजे ऐन वेळेला आपली गडबड होत नाही. तयार केलेलं तांदळाच्या पिठाचं मिश्रण संपूर्ण या डब्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता गॅसवरती मी अगोदरच कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. तर पाणी व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचा आहे. हा डबा ठेवायचा आहे. यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आहे. आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं, स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता लगेच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकणाची शिट्टी मात्र आपल्याला काढून घ्यायची आहे. शिट्टी न लावता आपल्याला 20 मिनटं याला छान असं स्टीम करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. गॅस मात्र आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती याला आपण 20 मिनटं छान असं स्टीम केलेलं आहे. आता यावरचं झाकण काढूया आणि हा डबा कुकरमधून काढून घेऊया. आता याला आपण हलकंसं असं थंड करून घेऊया. आता याच्या कड्या ज्या आहेत ना त्या आपल्याला अशा चाकूच्या मदतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, आज इथे आपण बनवतोय तांदळाच्या पिठापासून मस्त असा झटपट होणारा ढोकळा. अगदी परफेक्ट आणि झटपट बनतो. कड्या मोकळ्या करून घेतला तर एका प्लेटमध्ये आपण हा ढोकळा पलटी करून घेऊया, काढून घेऊया. तर पहा, बटर पेपर लावल्यामुळे हा ढोकळा आपल्या खाली डब्याला अजिबात चिकटत नाही. अगदी सहजच असा डब्यातून निघाला जातो. आणि इथे तुम्ही पाहू शकता हा ढोकळा अगदी मस्त सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत आणि स्पॉन्ज असा झालेला आहे. आता याला आपण सरळ करून घेऊया. मस्त असा आपला तांदळाच्या पिठाचा इथे ढोकळा झालेला आहे. याला आपण कट करून घेऊया. चौकोनी आकारामध्ये कट करूया. सुरुवातीला उभ्या आकारामध्ये कट करू आणि त्यानंतर आडव्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. हा ढोकळा अगदी इन्स्टंट असा तयार होतो. यासाठी आपल्याला अगदी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. हवं तेव्हा आपण 20 ते 25 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवू शकतो. अजिबातच फर्मेंटेशन न करता, डाळ तांदूळ न भिजवता आपण झटपट असा
तांदळाच्या पिठापासून हा ढोकळा बनवू शकतो। पहा इथे आपण ढोकळा कट करून घेतलेला आहे। ढोकळा पहा किती मस्त जाळीदार, स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत असा झालेला आहे। हा ढोकळा दिसायला जितका सुंदर दिसतो ना, त्यापेक्षा चवीला तर खूपच जबरदस्त बनतो। पहा किती मस्त जाळीदार झालेला आहे आणि अगदी स्पॉन्जी झालेला आहे। आता आपल्याला एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालूयात, सोबतच कढीपत्ता घालायचा आहे, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूयात। छान असं हे सर्व साहित्य तडतडले की आपल्याला ढोकळ्यावरती हा तडका घालायचा आहे। हा संपूर्ण तडका आता आपण ढोकळ्यावरती घालूयात। मस्त असा इथे आपला तांदळाच्या पिठापासून ढोकळा तयार झालेला आहे। तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हा ढोकळा सर्व करू शकता किंवा असाच खाल्ला ना तरीसुद्धा चवीला खूपच भन्नाट लागतो। पहा हा ढोकळा किती मस्त दिसतोय, याला जाळीसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त आलेली आहे आणि एकच नंबर स्पॉन्जस आपला हा तांदळाच्या पिठापासून ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी जरूर आवडली असेल। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। जरासुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक जरूर करा। आणि हो मंडळी, तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या युनिक अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। चला बाय बाय।